हॅलो, मी अर्चना, गोष्टी वेल्हाळ अर्चना. आज मी जे तुम्हाला सांगणार आहे ना, ती खरं तर त्याला कथा म्हणता येणार नाही, तर ही एक घटना आहे, ही सत्य घटना आहे, घडलेली आहे. खूप खूप वर्षांपूर्वी सुखोताई पिरियडमध्ये त्या ठिकाणी बुद्धांचा एक प्रचंड मोठा पुतळा तयार केला गेला. हा पुतळा होता जवळजवळ 10 फूट उंचीचा आणि त्याचं वजन होतं 6 टन. बरा साधा सुद्धा पुतळा नव्हता. अस्सल 52 कशी सोन्याचा हा संपूर्ण पुतळा बनवण्यात आला होता. त्याचं देखणे पण इतकं छान होतं की आलेला माणूस त्याच्या चरणाशी लीन व्हायचा आणि ती भव्यता बघतच राहायचा. असा बराच काळ गेला आणि मग त्या देशावरती बर्मीज लोकांनी आक्रमण केलं आणि मग त्या आक्रमणाच्या भीतीनं म्हणा किंवा ह्या पुतळ्याचं पुढं काही विटंबना होऊ नये या दृष्टीनं म्हणा, ती जी समिती होती, त्या ज्या मंदिराची समिती होती, ते एकत्र आले आणि त्यांनी ठरवलं की आपण या पुतळ्याचं आता काहीतरी केलं पाहिजे. शत्रूच्या नजरेतून हा सुटला पाहिजे. मग असं ठरलं गेलं की आपण ह्याला झाकून टाकूया. बर कसं झाकायचं? तर मग तिथं काही शिल्पकारांना बोलवण्यात आलं आणि मग शिल्पकारांनी आणि त्या समितीनं मिळून असा निर्णय घेतला की आपण ह्याचं एक शिल्प तयार करू. आपल्या मातीनी एक त्याच्यावरती आवरण तयार करूया, म्हणजे आतमध्ये सोनं आहे हे कुणाच्या लक्षातच येणार नाही आणि तो सोन्याचा पुतळा पूर्णपणे झाकला जाईल. या पद्धतीनं शिल्पकारांना काम दिलं गेलं. शिल्पकारांनी अत्यंत कमी वेळामध्ये खूप सुंदर पद्धतीनं ते मातीकाम त्यावर केलं. बरं ते मातीकाम इतकं अप्रतिम देखणं केलेलं होतं की तो पुतळा त्याच्या आतमध्ये असं काही सोन्याचं असेल अशी कुणाला शंका सुद्धा येणार नाही. आणि तो पुतळा इतका देखणा झाला होता की त्यात असं वेगळं वावगं असं काही कुणाला वाटतच नव्हतं. आणि होती म्हणजे जी मनात भीती होती ती खरी झाली. बर्मीज त्या ठिकाणी आले, त्यांनी तिथं आक्रमण केलं आणि अगदी काय म्हणता येईल की एखादा दुर्दैव विलास बघा कसा असतो की ते जे सगळे कमिटी तिथले त्या कमिटीचे मेंबर्स होते त्या देवस्थानाचे त्यांच्या, त्याचबरोबर ते जे शिल्पकार होते ते सगळे त्या युद्धामध्ये मारले गेले. पण ह्या पुतळ्याकडे मात्र शत्रू पक्षाचं लक्ष सुद्धा गेलं नाही. बरोबर आहे ना, तो एक शिल्पकलेचा नमुना होता, एवढंच त्यांच्या दृष्टीनं होतं. ह्यानंतर थोडे थोडके नाही, तब्बल 200 वर्ष लोटली. तिथे भक्तगण भक्तिभावाने यायचे, त्याला नमस्कार करायचे, मनातली इच्छा बोलायचे आणि जायचे दर्शन घेऊन. पण कोणाला असं वाटलं सुद्धा नाही की ह्या कारणासाठी हे सगळं केलं गेलं असेल. कारण हे करणारे जे लोक होते ते कोणी अस्तित्वातच राहिलेले नव्हते. या 200 वर्षांनंतर असं ठरलं की हा एवढा मोठा जो पुतळा आहे हा आपण या ठिकाणावरून हलवूया आणि बँकॉक सारख्या मोठ्या शहरामध्ये त्याची पुनर्स्थापना करूया. आणि मग असं ठरल्यानंतर टीम कामाला लागली. एवढा मोठा 6 टन वजनाचा भव्य दिव्य पुतळा हलवायचा होता. अर्थात तिथं क्रेन आणली गेली आणि क्रेननी तो हलवायचा ठरलं. क्रेननी तो पुतळा हलवताना काहीतरी झालं आणि त्या सगळ्या अवजड पुतळ्याला हलवताना तो खाली मातीमध्ये कलंडला, पडला. तुटला फुटला नाही, पण त्याला क्रॅक्स गेले. त्याच वेळेला असं काही झालं की मंदिर समितीकडनं असं सांगण्यात आलं की आमचे जे कोणी धर्मगुरू आहेत त्यांना काहीतरी वेगळे संदेश मिळतायत आणि त्यांना त्या पुतळ्याची भेट घेण्यासाठी, तो पुतळा बघण्यासाठी तिथं यायचंय. आणि खरंच तो पुतळा पुन्हा नीट करत असताना ते धर्मगुरू तिथपर्यंत आले आणि ते बारकाईनं जेव्हा ते निरीक्षण करत होते त्यांना असे काहीतरी संदेश मिळत होते की हे काहीतरी गूढ आहे. आणि त्यामुळे ते जवळ जाऊन त्याचं जेव्हा निरीक्षण करायला लागले तेव्हा त्यांच्या असं लक्षात आलं की ह्याला जागोजागी क्रॅक्स पडलेले आहेत. आणि नीट बघितल्यानंतर त्या क्रॅक्स मधून त्या सोन्याचा तो जो एक गोल्डन ग्लिटर जे असतं, तो जो सोन्याचा तो सोनेरी प्रकाश जो असतो तो त्यांच्यापर्यंत आला आणि त्यांनी सूचना दिली की हे काहीतरी वेगळं आहे, हे वरचं सगळं आपण काढूया.
त्यांनी सांगितल्यामुळं, मंदिर समितीचा निर्णय असल्यामुळं ते वरचं जे शिल्प होतं, मातीकाम होतं, ते जसं 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 ते काढायला सुरुवात झाली, तसं तसं आतला तो सोनेरी बुद्ध प्रकाशमान होत गेला. ती सोन्याची झळाळी सगळीकडे पसरत गेली आणि त्याच्या त्या दैदिप्यमान रूपामुळे सगळे अक्षरशः आश्चर्यचकित झाले. एवढा सुंदर, एवढा देखणा, इतका भव्य हा पुतळा केवळ वरच्या आवरणामुळे त्यातली जी सोनेरी झलक होती ती कुणाच्या नजरेतच आली नव्हती. म्हणजे आतलं रूप वेगळं आणि बाहेरचा दिलेला मुलामा वेगळा. ही जी घटना आहे, ही सत्य घटना आहे. पण या घटनेमधून आपण एक लक्षात घेऊया, की त्या सोनेरी वरखामध्ये मढलेल्या त्या संपूर्ण सोन्याने तयार केलेल्या बुद्धांना सुद्धा वरून लेप लावून बंदिस्त करण्यात आलं. त्यांचं खरं रूप जगापुढे येण्यासाठी किमान 200 वर्ष लागली. आपल्यामध्ये सुद्धा असं काही आतमध्ये दडलेलं आहे का? जे आपण जाणीवपूर्वक दाबून टाकत आहोत? आपण कसली वाट बघत आहोत? आपलं खरं रूप, आपले खरे विचार, आपल्यातली कला, आपल्यातले गुण आपल्यापर्यंतच, आपल्या आतमध्ये आपण सीमित ठेवत आहोत का? आणि मग आपण हा विचार केला पाहिजे, की हे जगापुढे येण्यासाठी खरंच एखाद्या क्रेनची गरज पडणार आहे का? नक्की विचार करा.